35-40च्या मध्ये जेव्हा आपण असतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं, की माझी स्वप्न आहेत आणि मला ती पूर्ण करायची आहेत किंवा मी आजपर्यंत माझ्या स्वप्नांना नेहमीच मागे ढकलत गेलं कारण माझ्या जबाबदाऱ्या, माझ्या प्रायोरिटी वेगळ्या होत्या. आता मुलं थोडीशी मोठी झाली, की आपल्याला असं वाटतं, की आता मला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे. पण कुठून करायचं, काय करायचं, कुठून सुरुवात करायची ना, काहीच कळत नाही. मी पण त्याचमधली आहे कारण माझी 2 मुलं आता शाळेत जायला लागलेली आहेत आणि कुठेतरी आता मला वाटायला लागलेलं आहे, की स्वतःसाठी काहीतरी करावं. डोक्यांमध्ये विचार, टेन्शन, की मी खूप मागे पडलेली आहे. काय करावं काहीच सुचत नाही आहे. अशा वेळेस स्वतःला थोडासा धीर देणं खूप महत्त्वाचं आहे. इट्स ओके, वेळ गेलेली नाही. आत्तापासून प्रयत्न करू म्हणजे पुढे काहीतरी आपली स्वप्न आपल्याला पूर्ण करता येतील. कारण सांगू, आपल्याला ना जेव्हा जाणवतं, की खूप वर्ष आपण बिझी होतो दुसऱ्या कामांमध्ये आणि आपली स्वप्न मागे पडलेली आहेत आणि जेव्हा ती आपल्याला असं वाटतं, की आपण पूर्ण करू शकू की नाही करू, की नुसतं जे चाललेलं आहे ते चालू देऊ, असं जेव्हा आपण विचारचक्रामध्ये अटकतो ना, तेव्हा आपल्याला खूप जास्त त्रास होतो. आणि अशा वेळेस आपण काही बदलू तर नाही शकत, स्वतःमध्ये काही इम्प्रूव्हमेंट पण नाही आणू शकत, कारण आपल्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त अतिविचार होत असतात, की सगळेजण पुढे गेलेले आहेत, मी मात्र मागे राहिलेली आहे. सगळ्यांचं सगळं छान झालेलं आहे, माझं मात्र स्वतःचं असं काहीच नाही आहे. मी फायनान्शियली इंडिपेंडंट नाही आहे, मी काहीच काम करत नाही. असे बरेचसे असंख्य विचार आपल्या मनामध्ये येतात आणि आपण पुन्हा एकदा स्वतःला मागेच ठेवतो, मागेच खेचत असतो. कारण अतिविचार आपल्याला कधीच पुढे जाऊ देत नाही. म्हणून तुम्हाला सांगू, स्वतःला थोडासा वेळ द्यायला शिका. स्वतःचे स्वप्न लिहून काढा. लिहून काढा तुम्हाला काय काय बनायचं होतं, काय काय तुमची स्वप्न होती, तुम्हाला काय काय अचीव करायचं होतं. कारण सांगू, सकाळी डोळे उघडायच्या आधीच आपल्या जबाबदाऱ्यांनी आपलं दार ठोठावलेलं असतं आणि रात्री डोळे मिटेपर्यंत सगळ्यांसाठी आपण धावत असतो. कधी आई बनून, कधी पत्नी बनून, कधी मुलगी बनून, कधी सून बनून. प्रत्येक नातं इतक्या मनापासून जपतो आपण आणि त्या नात्यांच्या गर्दीत तू कुठेतरी हरवत चालली आहेस असं आपल्याला जाणवतं. कधी आरशाकडे स्वतःकडे शांतपणे जर बघितलं ना, तर त्या चेहऱ्यावरचं थकलेलं हसू कधी बघितलं आहे का? डोळ्याखालची काळी वर्तुळं, मनातलं न सांगितलेलं दुःख आणि ओठावरचं कायम एक फिक्स वाक्य असतं, ते म्हणजे मी ठीक आहे. खरंच ठीक आहेस का तू? हा प्रश्न आपल्या स्वतःला विचारायचा. तुला आठवतं का, एक काळ असा होता जेव्हा तुझ्याही डोळ्यात चमक होती. तुलाही खूप शिकायचं होतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं, स्वतःच्या नावाने ओळख निर्माण करायची होती. कधी गायिका व्हायचं होतं, कधी शिक्षिका, कधी छोटासा व्यवसाय करायचा होता. पण मग आयुष्य बदलत गेलं, जबाबदाऱ्या वाढत गेल्या आणि तू प्रत्येक वेळेस स्वतःलाच म्हणालीस, आत्ता नाही, नंतर बघू. पण नंतर कधी, नंतर पुढेचं चाललेलं आहे. आपण सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करतो, मुलांच्या आवडीनिवडी जपतो, घरातल्यांची इच्छा पूर्ण करतो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतो, पण स्वतःच्या मनातल्या इच्छा मात्र शांतपणे गुदमरू देतो. आणि गंमत माहिती आहे, कोणी हे लक्षात घेतलंच नाही आहे, कारण तू कधीच तक्रार केली नाहीस. तू प्रत्येक वेदना हसत लपवलीस, प्रत्येक अश्रू डोळ्यातच थांबवला. पण आज एक गोष्ट लक्षात ठेव, त्याग करणं खूप मोठी गोष्ट आहे, पण स्वतःला संपवून टाकणं, स्वतःच्या स्वप्नांना संपवणं नाही. घरासाठी जग, माणसांसाठी जग, नाती जप, कर्तव्य निभाव, पण या सगळ्यात स्वतःला हरवू नकोस. कारण तू कोणाची फक्त आई नाही आहेस, कोणाची पत्नी नाही आहेस, कोणाची सून नाही आहेस, तर तू तू आहेस. एक जिवंत मन, भावना आहेत, स्वप्न आहेत, इच्छा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा तुला खूप अधिकार, पूर्ण अधिकार आहे. लोक काय म्हणतील म्हणून किती दिवस स्वतःला तू थांबवून ठेवणार आहेस? वय निघून जाईल, वेळ निघून जाईल आणि एक दिवस आरशाकडे स्वतःकडे बघून तू स्वतःला परत विचारशील, मी आयुष्यभर सगळ्यांसाठी जगले, पण स्वतःसाठी कधी जगले? त्या दिवसाची वाट नको बघूस. आजपासून स्वतःसाठी थोडं थोडं जगायला सुरुवात कर. पुन्हा एकदा तुझी आवड जिवंत कर. पुन्हा शिक, पुन्हा हस, पुन्हा स्वप्न बघ. कारण आई आनंदी असेल ना, तर घर आनंदी असतं. स्त्री आनंदी असेल तर सगळं जग सुंदर दिसतं. आणि हो, स्वतःसाठी वेळ काढणं हा स्वार्थ नाही आहे, तो तुझा हक्क आहे. म्हणून सगळ्यांची काळजी घेताना एकदा स्वतःच्या मनाचाही विचार कर.
तुला काय हवं आहे, कारण तुझी स्वप्न अजूनही तुझी वाट बघत आहे, त्यांना अपूर्ण ठेवू नकोस.